नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच फूड लव्हर्सवर. तर फूड लव्हर्स चॅनल आज आलेली आहे व्हेज रेसिपी घेऊन. व्हेज पण बनवू शकत नाही, आज रेसिपी घेऊन आलेली संकष्टी चतुर्थी स्पेशल, ती म्हणजे भगर आणि आमटी म्हणजेच वरीच्या तांदूळचा भात आणि उपवासाची आमटी. ह्याच्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. आज तुम्हाला 2 पेज दिसत असतील, बारीक वाटण दिसत असेल. एक मी भगर म्हणजेच वरीचा भात करण्यासाठी केलेला आहे आणि एक शेंगदाण्याची जी आपण आमटी करणार आहोत त्याच्यासाठी केलेलं आहे. तर वेळ न घालवता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या ठिकाणी तुम्ही भगरला काय म्हणतात, वरीचे तांदूळ म्हणतात, समा राईस म्हणतात की काय म्हणतात. आता जास्त पुढची स्टेप आहे की मी पहिल्यांदा वरीचा भात करून घेत आहे. तर त्याच्यासाठी मी कढईत तेल ॲड केलेलं आहे. तुम्ही तुपाचा सुद्धा यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. त्याच्यात थोडेसे जिरे टाकलेले आहेत. आता आमच्याकडे जिरे चालतात उपवासाला, त्याच्यामुळे मी ॲड केलेले आहेत. आणि ह्याच्यात मी जे वाटण टाकलेले आहे, जे मी सुरुवातीला म्हणजे 2 वाटण मी केलेले आहेत. वाटण दोन्ही सेम आहेत. वाटण ह्याचं आहे की त्याच्यात मी शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याचं मी जाडसर असं वाटण करून घेतलेले. जाडसर इन द सेन्स थोडेसे शेंगदाण्याचे थोडेसे राहिले पाहिजे. मी शेंगदाण्याचा थोडासा कमी वापर केलेला आहे. तुम्हाला जर जास्त शेंगदाणे आवडत असेल तर तुम्ही जास्तही यूज केले तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आता मी फर्स्ट हे जे वरीचा भात करत आहे त्याच्यासाठी मी वाटण टाकलेलं ते छान मी ॲड करून घेतलेलं आहे. ते ह्याच्यात ॲड केलेलं आहे. भाजून घेतल्यानंतर मी ह्याच्यात उकडलेले बटाटे थोडीशी क्वांटिटी ॲड करत आहे. तुम्ही अजून स्मॅश करून टाकले तरी चालतील, कारण की आपण ह्याच्यात जेव्हा वरीचे तांदूळ ॲड करू त्याच्यात आपल्याला भरपूर सारं पाणी ॲड करायचं आहे. कारण की जेवढं तुम्ही पाणी ॲड कराल, वरीचा भात हा पाणी शोषून घेत असतो आणि मग जर अशी ती थंड झाला वरीचा तांदूळ तर ते ॲक्च्युली दगडच बनतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला जितकं जास्त होईल तितकं तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. कारण की जेवढं पाणी ॲड कराल तुमची वरीचा तांदूळ जास्त टाईमपर्यंत छान मऊसूत असा राहू शकतो त्याच्यासाठी. तर ही या व्हिडिओची टिप्स होती. तर इथे मी आता वरीचा तांदूळ ठेवलेला आहे आणि मी गरम पाणीच यूज केलेलं आहे माझ्या दोन्ही आमटीसाठी आणि वरीच्या भातासाठी सुद्धा. तर भगर आता मी दोन्ही शब्दांचा यूज करत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला मेन्शन करा की तुमच्या इथे काय म्हणतात आणि माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा, जराही स्किप न करता. आणि पुन्हा एकदा मी एक मला सांगेल की माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही मला नक्की मेसेज करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जास्त बघायला आवडतील. माझी कालची जी नॉनव्हेज रेसिपी होती ती कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि मी ऑलरेडी उपवासाचे बरेचसे व्हिडिओ आधीसुद्धा अपलोड केलेले आहेत. मी त्या व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड करेल तुमच्या रेफरन्ससाठी. आता हे बघा, वरीचा भात हा आपला झालेला आहे. तो मी एका गॅसवर आता ठेवते, शिफ्ट करते. म्हणजे एका साईडला वरीचा तांदूळ आपला शिजून रेडी होईल, एकीकडे आमटी. हार्डली 20 मिनिटाचं काम आहे. जर तुमचं सगळं रेडी असेल, म्हणजे बटाटे उकडून रेडी असतील, जे वाटण आहे ते रेडी असेल, गॅस लावा, दोन्ही गॅसवर तुम्ही चढवा. 20 मिनिटात तुमचं उपवासाचं जेवण रेडी. तर दुसऱ्या कढईत पण मी थोडंसं तेल यूज केलेलं आहे. जास्त तेलाचा वापर करू नका, कारण की आपल्याला शेंगदाण्याची आमटी करायची आणि शेंगदाण्याच्या आमटीला ऑलरेडी तेल सुटतं. तर जसे ह्याच्यात जिरे तडतडायला लागले की आपल्याला ह्याच्यात सेम वाटण जे मी यूज केलेलं, पण फक्त शेंगदाण्याची आमटी बनवताना आपल्याला थोडंसं वाटण जास्त प्रमाणात यूज करायचं आहे. आणि जो वरीचा भात करताना आपण यूज करतो त्याच्यात आपल्याला थोडंसं कमी वाटण यूज करायचं आहे. आता मी इथे अजून एक सांगायचं की ह्याच्यात मी शेंगदाण्याच्या आमटीमध्ये चिंच आणि गुळचा यूज करते की ज्याने थोडंसं तिखट, आंबट आणि अशी गोडसर चव येते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला जर चिंचेचा आणि गुळाचा यूज नसेल करायचा, तुम्हाला जर गोडसरपणा थोडंसं असं द्यायचं असेल, तिखट गोडपणा, तुम्ही साखर सुद्धा ॲड केली तरी चालू शकते. अजून एक गोष्ट मी सांगायची असली की वरीच्या भातामध्ये मी मीठ सुद्धा टाकलेलं आहे आठवणीने. माझं त्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता विसरून गेली असेल, तर भगरमध्येही मी मीठ ॲड केलेलं आहे. आता तुम्ही इकडे माझ्या आमटीमध्ये बघू शकता, मी चिंच आणि गूळ ॲड केलेलं आहे. आता मी थोडंसं गरम पाणी ॲड करत आहे, कारण की माझा मसाला जराशी कढईला चिटकत होता हे मला जेव्हा जाणवलं. नाहीतर चिकटला तर शेंगदाणे असल्यामुळे करपतील आणि आपली आमटी छान होणार नाही. त्याच्यासाठी थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे. एकदा तो मसाला छान भाजून रेडी झाला की आपल्याला ह्याच्यात भरपूर सारं पाणी टाकायचं आहे. बटाटा टाकायचा आहे. बटाटा थोडासा स्मॅश करा आणि थोड्याशा फोडी ठेवल्या तरी चालतील. त्याने कसं होईल, स्मॅश केलेला बटाटा का म्हणते, म्हणजे बटाटा छान कुस्करून का घ्यायचा, तर त्याने काय होतं, आपल्या म्हणजे जी आमटी आहे उपवासाची त्याला असा एक घट्टसरपणा येतो. तर त्याच्यासाठी ही व्हिडिओची दुसरी टिप्स आहे की जेव्हा तुम्ही उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवत असाल आणि तुम्हाला जर आमटी दाटसर हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कुटाचा यूज कमी करा
आणि त्याच्याऐवजी तुम्ही बटाटे असतात ना ते कुस्करून ॲड करा. त्याने ना तुमची आमटी छान दाटसर होणार. म्हणजे शेंगदाण्याचं कूट पण यूज होईल कमी प्रमाणात आणि आमटी पण छान अप्रतिम होईल. ही होती या व्हिडिओची दुसरी टिप. तर अशीच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये टिप्स अँड ट्रिक्स देत राहते. म्हणजे काही उपयुक्त गोष्टी सांगत असते. प्रत्येक गृहिणीला तिच्या स्वयंपाकगृहात कसं असं काही ना काही चुटूक-पुटूक करून आपल्याला जेवण कसं छान बनवता येईल, ह्या मी टिप्स देत असते. तर त्याच्यासाठी माझा व्हिडिओ मी प्रत्येक वेळेस सांगते, की तुम्ही एंडपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा. खूप माझे व्हिडिओ मजेशीर असतात. मी अजून मजेशीर व्हिडिओ घेऊन येणार आहे, जिथे तुम्ही माझ्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन तुम्हाला वाटेल, की ही फक्त व्हिडिओ दाखवत असते आणि पाठवून खूप छान कॉमेंट्री करत असते. तर लवकरच मी माझे एक्झॅक्टली मी माझ्या फेससोबत सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट करणार आहे. पण आता थोडंसं एक टाईम जाऊ द्या. नक्की मी पूर्ण माझा लाईव्ह व्हिडिओसुद्धा घेऊन येईल. मला तर तुमचा फक्त मला एकच गोष्टीची गरज आहे, की तुमचा सपोर्ट हवा आहे. तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जितकं होऊ शकेल ना, तितकं तुम्ही माझं चॅनेल तुमच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, आजी-आजोबांना सगळ्यांना शेअर करा. हीच माझी मनापासून खूप नम्र विनंती आहे. तर झालं. आता हे बघा, दोन्ही गॅसवर मी ठेवलेलं होतं. आपले 20 मिनिटं मी ठेवलं झाकून. आपली भगरची आमटी आणि भगर आणि आमटी म्हणजेच वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी रेडी झालेली आहे. मनापासून धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल. असंच माझ्या व्हिडिओवर प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. पुन्हा एकदा फूड लव्हर्स चॅनल तुमचं मनापासून